नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मध्ये भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात फेक निगेटिव्ह पसरविला जात असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने हे असे प्रकार विरोधक करीत असल्याचा आरोप भाजपचे सोशल मीडियाचे प्रमुख गोपाल चौधरी यांनी केला. मी गोपाल चौधरी, भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया अध्यक्ष धुळे महानगर. काल प्रभाग क्रमांक 16मध्ये जो काही प्रकार घडला आहे, विरोधकांचे आरोप होते की 16 नंबर प्रभागातील उमेदवार पैसे वाटप करतायत म्हणून. पण हा अत्यंत खोटा आणि चुकीचा आरोप आहे. यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. आमचे लोक त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून धुळे शहरात जो विकास कामं झाले आहेत ते 16 नंबर प्रभागातील लोकांना विकास कामे आम्ही सांगण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी मतदान करा म्हणून प्रोत्साहित करत होते आमचे काही लोक. तर विरोधकांना त्यांच्या पायाखालची जमीन सरकून गेलेली आहे. त्यांचा पराभव समोर दिसून येतो आहे. म्हणून त्यामुळे हे असे अत्यंत खोटे आरोप करतायत आणि फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत. पण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे, भारतीय जनता पार्टी ही फक्त आणि फक्त विकास कामांवर आहे. लोकांनाही माहिती आहे, धुळेकर जनतेंना, की विकास कामांच्या जोरावर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक उमेदवार निवडून येणार आहे. विरोधकांचा हे खोटे आरोप करून फेक नेरेटिव्ह पसरवून काहीही उपयोग होणार नाही आहे. विरोधकांना जे काही व्हिडिओ क्लिप वगैरे व्हायरल करतायत, आरोप करतायत, या फक्त आणि फक्त डोळ्यासमोर पराभव दिसतोय. या कारणामुळे हे सर्व काही चाललं आहे. तर याचा धुळेकर जनता यांना पराभव केल्याशिवाय राहणार नाही. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.